संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेबाहेर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले। इंडिया आणि इंडिया आघाडीच्या खासदारांमध्ये घोषणाबाजी आणि पोस्टरबाजीवरून तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळाले। मिळालेल्या माहितीनुसार विरोधी पक्षाचे खासदार विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत होते। याचवेळी पोस्टर प्रदर्शनावरून CPI-Mचे खासदार जॉन ब्रिटास आणि भाजपचे खासदार अरुण सिंग यांच्यात शाब्दिक वाद झाला। दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे काही काळ परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले। संसद परिसरात उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली। दरम्यान विरोधी पक्षाने महागाई, बेरोजगारी आणि नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि इतर प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर संसदेचं कामकाज ठप्प केल्याचा आरोप केलाय। संसदेबाहेर झालेल्या या गदारोळामुळे पावसाळी अधिवेशनातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं चित्र दिसून आले। आता या वादाचा संसदेतील कामकाजावर काय परिणाम होतो याकडे देशाचं लक्ष लागलंय। लेकिन विपक्ष भी आया और विपक्ष ने भी अपनी मांग के साथ हंगामा शुरू कर चंदा चोर पेपर चोर